एकदा रस्त्यावर खूप सारे पैसे पडलेले असतात। 1, 2 आणि 5 रुपयांची चिल्लर पण होती आणि काही नोटा पण पडलेल्या होत्या। 2 मित्र खूप घाईघाईत पैसे उचलत होते, पण जो पहिला मित्र होता तो फक्त चिल्लरच उचलत होता। या उलट दुसरा मित्र फक्त मोठ्या नोटा उचलत होता। तुम्हाला काय वाटते, दोघांपैकी कोण जास्त समजूतदारपणे आणि हुशारीने काम करत होता आणि कोण जास्त पैसे उचलणार होता? साहजिकच जो नोटा उचलत होता तोच सर्वात जास्त पैसे उचलणार होता। चिल्लर उचलणारा तर मूर्ख होता आणि जो नोटा उचलत होता तोच जास्त हुशारीने काम करत होता। आता तुम्ही मला सांगा की जर तुम्ही या पहिल्या व्यक्तीच्या जागेवर असता तर तुम्ही काय केले असते? चिल्लर उचलले असती की नोटा? आता तुम्ही इतके हुशार आहात तर तुम्ही कसे चिल्लर उचलण्याचा मूर्खपणा केला असता, हो ना? पण खरं पाहता तुम्ही सुद्धा चिल्लरच उचलत आहात। सर्वांना हे माहीत आहे की सकाळी लवकर उठल्याने आपल्या दिवसाची सुरुवात किती चांगली होते, ते किती शांतता असते, एक वेगळीच फिलिंग असते सकाळी सकाळी। अर्ध्यापेक्षा जास्त जग झोपलेले असते आणि तुम्ही काहीतरी क्रिएटिव्ह गोष्ट करत असतात। ती फक्त तुमची वेळ असते आणि या वेळेचा जास्तीत जास्त फायदा घेतला पाहिजे। पण बहुतेक लोक काय करतात, रात्री उशिरापर्यंत जागे राहतात, रात्री उशिरा झोपतात आणि सकाळी उठतात तर ते पण मानसिकरित्या थकलेले। निवडली ना चिल्लर? आरोग्यदायी सर्वांनाच राहायचं आहे, पण त्यासाठी मेहनत कोणीच नाही करत, कारण की शारीरिक व्यायाम करण्यात खूप जास्त वेळ निघून जातो ना। मग आता एक्सरसाइज करून काय वेळ वाया घालू का आता आम्ही? त्यामुळे तुम्ही सकाळी लवकर उठून एक्सरसाइज करण्याऐवजी, काहीतरी चांगलं काम करण्याऐवजी तुम्ही तुमचा मोबाईल चेक करत बसता, तुम्ही चिल्लर निवडता। तुम्ही यूट्यूबवर काहीतरी नवीन शिकण्याचा व्हिडिओ बघू शकता, यातून काहीतरी शिकून त्याला तुमच्या आयुष्यात अप्लाय करू शकता आणि खूप पुढे जाऊ शकता। पण तुम्ही शिकण्याऐवजी बाकी सर्व बघता, तुम्ही चिल्लर निवडता। आपण जी इन्फॉर्मेशन आपल्या डोक्यात टाकतो तशीच आपली ॲक्शन असते। पण काही लोक काय करतात की ते आरामात गेम खेळतात, जगाला दोष देतात, तक्रार करतात आणि अशाच प्रकारे त्यांचे आयुष्य निघून जाते चिल्लर उचलता उचलता। मुद्दा हा आहे की आपण आपली प्रायोरिटी सेट करत नाहीत, आपण जबाबदारी उचलत नाहीत। सुरुवातीला जो व्यक्ती नोटा उचलत होता तो खरं पाहता या बाबतीत सतर्क होता की तो काय करतोय आणि काय उचलण्यात त्याचा फायदा होईल। आज जर तुमच्याकडे जॉब नाही आहे तर काय तुम्ही स्वतःला हा प्रश्न केलाय का की तुमच्या जॉब करण्याचे स्किल आहेत पण की नाही? काय फक्त कॉलेजमधून एक डिग्री घेतल्याने जॉब करण्याचे स्किल येतात का? काय तुम्ही या पारंपरिक एज्युकेशन सिस्टीमऐवजी अजून काही शिकले आहात का जे वास्तविक आयुष्यात उपयोगी येते, की तुम्ही पण फक्त चिल्लरच उचलत होता? विचार करा जरा या बाबतीत। जर तुमचा बिझनेस चालत नाही आहे तर काय यात सरकारचा हात आहे किंवा तुमच्या प्रतिस्पर्ध्याचा हात आहे, की तुमच्या बिझनेसच्या वाईट स्थितीचे कारण तुमचे बिझनेसवर लक्ष न देता दुसरीकडे लक्ष देणे आहे? असे खूप सारे उदाहरण आहेत याचे की जे आपल्याला हवं आहे आपण त्याचे एकदम उलट वागतो आणि मग जेव्हा उलटं होऊन जातं, उलट रिझल्ट मिळतो, तेव्हा आपण स्वतःऐवजी दुसऱ्यांना दोष देत बसतो। तर या चिल्लर आणि नोट याची संकल्पना मी तुम्हाला सांगितली आहे राजल नीती टाईम मॅनेजमेंट या पुस्तकातून। या पुस्तकात तुम्हाला टाईम मॅनेजमेंटच्या खूप साऱ्या प्रॅक्टिकल पद्धती मिळतील ज्या राजल यांच्या रिसर्च आणि एक्सपिरियन्सवर आधारित आहेत, ज्या तुम्हाला चिल्लरऐवजी नोट उचलण्यात खरोखर मदत करतील। जर तुम्हाला हे पुस्तक वाचायचे असेल तर तुम्ही ते विकत घेऊ शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही या पद्धतीबद्दल काय विचार करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा। माझी इंस्टाग्राम लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही मला तिथेसुद्धा फॉलो करू शकता। तिथे मी खूप चांगल्या आणि मोटिवेटेड शॉर्ट व्हिडिओ टाकत असतो, तर मला इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग। नमस्कार।